नमस्कार. आपण आज वाल्मिकी ऋषींविषयी माहिती बघणार आहोत. आपल्याला वाल्याचा वाल्मिकी झाला ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. वाल्या कोळी, वाल्या दरोडेखोर आणि मग त्यांची नारदांजवळ होणारी भेट, रामनामाचा महिमा आणि रामनामातून त्यांना ऋषित्व प्राप्त झालं आणि वाल्याचा वाल्मिकी झाला ही गोष्ट जनरल सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे. पण नक्की वाल्मिकी कोण होते? जसं आपण म्हणतो की वाल्मिकी रामायण हे वाल्मिकी ऋषींनी लिहिलं. रामायणाचं महत्व आपल्या जीवनामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये प्रभू श्रीराम, आपले प्रभू श्रीराम आणि त्यांच्यावरती त्यांचा कथाभाग, त्यांचं चरित्र सांगणारं हे वाल्मिकी रामायण असंच आपण म्हणतो. वाल्मिकी रामायण हे दोन शब्द इतके जोडले गेले आहेत की वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण, मग वाल्मिकी ऋषी किती महान होते, किती अलौकिक होते याविषयी आपल्याला बाकी मात्र माहिती खूप कमी असते. आपण एका छोट्या व्हिडिओमध्ये ही माहिती करून घेऊया वाल्मिकी ऋषींविषयी. संस्कृत भाषेचे आदि कवी, रामायण करते असं आपण वाल्मिकी ऋषींना म्हणतो. वाल्मिकींच्या बाबतीतला एक विषय मात्र मी असं इथे नमूद करू इच्छितो की वाल्याचा वाल्मिकी झाला असा संदर्भ बाकी कुठल्या ग्रंथांमध्ये मला तरी सापडलेला नाही. म्हणतो आपण की वाल्याचा वाल्मिकी झाला, कथाभाग तसा आहे. कसं आहे, आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितले की ज्या प्रकारामध्ये विविध बौद्धिक स्तरामध्ये जी गोष्ट, जे तत्वज्ञान असं समजेल अशा प्रकारांनी अनेक प्रकारे हे लिहिलं गेलं. त्यामुळे काही लोकांना तत्वज्ञान कळलं, तर काही लोकांना गोष्टी स्वरूप केल्यामुळे किंवा आणखीन सोप्या भाषेमध्ये अशा गोष्टी केल्यामुळे त्या गोष्टी आपल्या सगळ्या बौद्धिक स्तरामधल्या लोकांपर्यंत त्या पोहोचल्या. त्यातली एक ती गोष्ट असू शकेल. असो, वाल्मिकी असं जर का आपण नाव म्हटलं किंवा ऋषींचा उल्लेख म्हटला वाल्मिकी ऋषी, तर असे एकूण 3 ते 4 वाल्मिकी आपल्याला संदर्भ आपल्या सगळ्या ग्रंथांमधनं, पुराणांमधनं आपल्याला मिळतात. ते आपण बघूया थोडक्यामध्ये. एक तैत्तिरीय प्रतिशाख्य नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये वैयाकरणीय वाल्मिकी असा एक उल्लेख आपल्याला सापडतो. आता या वाल्मिकी ऋषींचं कार्य काय आहे, तर त्यांनी संस्कृत व्याकरणामध्ये खूप काम केलेलं आहे. विसर्ग आहेत, संधी आहेत, याच्यावर त्यांनी खूप काम केलंय, व्याकरणावरती काम केलंय. ते आहेत वैयाकरणीय वाल्मिकी. तैत्तिरीय प्रतिशाख्य या ग्रंथामध्ये यांचा हा उल्लेख मिळतो. दुसरा आपल्याला एक वाल्मिकींचा उल्लेख असा सापडतो, तो महाभारतातल्या उद्योग पर्वामध्ये. ते गरुडवंशी आहेत, विष्णुभक्त आहेत वाल्मिकी, आणि युधिष्ठिराजवळ त्यांचा जो संवाद म्हटलेला आहे तो आपला वाचण्यासारखा संवाद आहे. पक्षीराज असं म्हटलेलं आहे या वाल्मिकींना महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये. नंतर तिसऱ्या वाल्मिकी जे आहेत तिसरे, ते आपल्याला नेहमीप्रमाणे रामायण लिहिणारे वाल्मिकी ते आपण म्हणू शकतो, ते एक आहेत. नंतर वैदिक ग्रंथामध्ये किती व्यास झाले असा एक संदर्भ आहे. व्यासांविषयी तर आपण माहिती घेतली. आपण असंही म्हटलं होतं की व्यास हे कोणी एक व्यक्ती नसून व्यास ही परंपरा आहे किंवा ती सिस्टीम आहे असं आपण म्हटलं होतं की अनेक वर्षांमध्ये, अनेक युगांमध्ये व्यास होऊन गेले आणि त्या सगळ्या तशा प्रकारे काम करणाऱ्या प्रत्येकाला व्यास म्हणतात. तर असे किती व्यास झाले, तर आपल्या भागवतामध्ये जो संदर्भ आहे त्याच्यामध्ये 28 व्यास झाले असा संदर्भ आहे. आणि त्यातल्या 24व्या क्रमांकाचं जे नाव आहे ते आहे वाल्मिकी. हे त्यांचं नाव वाल्मिकी आहे. वृक्ष भार्गव असं नाव दिलंय, वृक्ष भार्गव. त्या व्यासांचं नाव ते वाल्मिकी आहेत आणि त्यांचं नाव वृक्ष भार्गव असं दिलेलं आहे. असे अनेक वाल्मिकी या ऋषींचे संदर्भ आपल्याला आपल्या या वैदिक ग्रंथामध्ये मिळतात. असा एक संदर्भ आहे की वाल्मिकी ऋषींचा जन्म हा उच्च कुळामध्ये झालेला आहे. वाल्मिकी हे सुद्धा भार्गव कुळातले आहेत. महर्षी वाल्मिकी स्वतः असं म्हणतायत की महर्षी प्रचेतस यांच्या कुळामध्ये माझा जन्म झालेला आहे. आपल्या रामायणामध्येच हा संदर्भ येतो. नंतर अध्यात्म रामायण जे आहे ते सांगतात असं की ज्या वेळेला वाल्मिकींची आणि प्रभू श्रीरामांची भेट होते तेव्हा वाल्मिकी रामांजवळ गप्पा मारतायत, श्रीरामांजवळ गप्पा मारतायत, आणि तेव्हा ते सांगतायत की मी एका चांगल्या कुळात जन्म झालेला माझा आहे आणि मी वाईट संगती मला मिळाली, मला वाईट संगती लागली म्हणून मी केवळ दरोडेखोर झालो. अशा प्रकारे वाल्मिकी रामांना आपला थोडासा इतिहास तिथे सांगतायत. मग ती आपल्याला जी गोष्ट माहिती आहे ना, तीच गोष्ट इथे ते रामांना सांगताना दिसतात की मग तिथे
मी असंच करत होतो, दरोडेखोर झालो होतो, लुटारू होतो आणि वाटेत लोकांना अडवून धन लुटत होतो, त्यावेळेला मला एकदा 7 ऋषी येताना दिसले आणि त्यांनी मला विचारलं की हे सगळं तू कशासाठी करतोयस आणि तू हे करत असशील तर यांनी सांगितलं हे मी माझ्या घरच्यांसाठी करतोय. जी गोष्ट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना त्याच गोष्टीचा हा संदर्भ आहे. मग ते म्हणाले घरी जाऊन विचारून ये की या पापामध्ये तुम्ही आहात का सगळेजण सहभागी माझ्या बरोबर, कारण हे मी तुमच्या बरोबर करतोय. आणि ज्या वेळेला घरच्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही या तुमच्या पापामध्ये सहभागी नाही, त्यावेळेला मात्र वाल्मिकी ऋषी स्वतः असं तिथे म्हणतायत, नमूद करतायत की त्या क्षणी मला वैराग्य आलं की मी तर ह्या आपल्या कुटुंबासाठी हे सगळं करतोय, पापकर्म करतोय, मला कळतंय, पण हे माझ्या पापामध्ये सहभागी नाहीत असं म्हणतायत. तर त्या क्षणी मला वैराग्य आलं. मी त्या 7 ऋषींना शरण गेलो आणि त्यांनी मला मरा या शब्दाचा जप करायला सांगितला. असंच काही वर्ष जप ही साधना केल्यानंतर पुन्हा एकदा ते ऋषी त्या मार्गाने येत असताना त्यांना एक वारुळ झालेलं दिसलं. त्यांनी ते त्याच्यामधनं फक्त डोळे त्यांचे दिसत होते आणि त्यांनी ओळखलं त्या ऋषींनी यांना आणि मग ते वारुळ साफ करून त्यांना त्यातून बाहेर काढलं आणि म्हणून यांना वाल्मिकी असं नाव पडलेलं आहे. अशा प्रकारे वाल्मिकी नाव धारण केलं असं हा सगळा अध्यात्म रामायणामध्ये आलेला भाग आहे आणि स्वतः वाल्मिकी ऋषी हे श्रीरामांना सांगतायत. हा रामनामाचा प्रभाव आपल्याला यातून दिसतो की श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्रीराम राम हे नाव आपण जर का घेतलं तर आपला किती आमूलाग्र बदल आपल्यामध्ये होऊ शकतो, अशा प्रकारे रामनामाचा प्रभाव आपल्याला कळलाय. रामायण हे महाकाव्य यांनी लिहिलंय वाल्मिकींनी. आता थोडंसं आणखीन एक संदर्भ वाल्मिकी ऋषींच्या बाबतीतला बघूया की जो आपल्याला पटकन माहिती नसेल कधी कोणाला, की वाल्मिकींना कुलपती म्हटलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा आपल्या विद्यापीठांना कुलपती असतात की नाही, जसे कुलगुरू असतात तसे कुलपती असतात. मग वाल्मिकींना आश्रमाचे कुलपती म्हटलेलं आहे. आता कुलपती कधी म्हटलं जातं की जो शिक्षक किंवा जे आचार्य हे 10,000पेक्षा जास्त विद्यार्थी शिकवतात किंवा ज्यांच्या आश्रमामध्ये ते शिकतायत त्यांना कुलपती म्हटलेलं आहे. म्हणजे वाल्मिकी ऋषींकडे 10,000 विद्यार्थी शिकायला होते आणि पूर्वी तर गुरुकुल पद्धती होती. म्हणजे केवढा मोठा पसारा तो असेल याची आपण केवळ कल्पना करूया की 10,000 विद्यार्थ्यांना शिष्यांना शिकवायचे, त्यांना राहण्यापासून शिकवण्यापासून त्यांची सगळी जबाबदारी ही हे ऋषीमुनी घेत होते आणि एका वेळेला 10,000 मुलं शिकत होती. म्हणजे फक्त रामायणच आपल्याला, जे फक्त रामायण माहिती आहे वाल्मिकींचं कार्य म्हणजे, तर असं नाही आहे. तर वाल्मिकींनी याही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर केलेल्या आहेत. रामायणामध्ये 24,000 श्लोक आहेत. आता हे जे 24,000 श्लोक आहेत याला एक गेयता प्राप्त व्हावी किंवा आपण त्याला महाकाव्य म्हणतो, आदी काव्य म्हणतो, तर अनुष्टुप छंदाची रचना या वाल्मिकी ऋषींनी केलेली आहे. याला गेयता कशी येईल याच्यावर काम केलेलं आहे. आता अनुष्टुप छंदामध्ये काम केलेलं आहे म्हणजे काय, त्यांना अपडेट आपण म्हणतो की पूर्वीचं होतं ते थोडंसं अपडेट सुद्धा केले त्यांनी. 5वं आणि 6वं अक्षर म्हणजे लघु अक्षर कुठलं, गुरु अक्षर कुठलं, अशा प्रकाराने त्यांनी रचना केली आहे आणि रामायण गाता येईल असं बनवलेलं आहे त्याला. या काव्याला आर्ष काव्य असं सुद्धा म्हणतात. आता आर्ष काव्य नक्की म्हणतात कशाला, तर जे काव्य इतिहासावर अवलंबून आहे किंवा इतिहासावर आधारित आहे आणि सदाचार संपन्न आदर्श काव्य आहे. म्हणजे ज्या काव्यामध्ये, जे काव्य इतिहासावर आधारलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये सदाचार संपन्न अशी कथा त्याच्यामध्ये केलेली आहे, अशा काव्याला आर्ष काव्य म्हणतात आणि ते आहे वाल्मिकी रामायण. आता हे वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीला आपल्याला एक संवाद असा दिसतो की आपण काही वेळा असं म्हटलं जातं, अनेक प्रकार आपल्याला माहिती असतात की आधी रामायण रचलं गेलं आणि मग तसं घडलं. तसंच महाभारताच्या बाबतीत पण म्हणतात की आधी महाभारत लिहिलं गेलं आणि मग ते घडलं. तर वाल्मिकी रामायण जर आपण वाचलं, कसं आहे आपल्याला ज्या गोष्टी कळतात ना त्याच सत्य असतात असं आपण धरून चालतो. पण आपण थोडासा अभ्यास जर केला, वाल्मिकी रामायणाचं पुस्तक आपण जर का वाचलं, ग्रंथ वाचला, सुरुवातीच्या काही पानं जर का वाचली, तर आपल्याला हे लक्षात येईल की वाल्मिकी आणि नारद मुनी, महर्षी वाल्मिकी आणि नारद मुनी यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे तो कसा संवाद आहे, तर वाल्मिकी विचारतायत नारद मुनींना की असा कोणी या भूतलावरती, असा कोणी व्यक्ती आहे का किंवा असा कोण आहे की जो आचार संपन्न आहे, विचाराने प्रगल्भ आहे, पराक्रमी आहे आणि आदर्श पुरुष आहे का, असं वाल्मिकी विचारतायत नारद मुनींना.
लक्षात घ्या, वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीलाच हा संवाद आलेला आहे की वाल्मिकी ऋषी नारदांना हे विचारतायत की असा भूतलावर कोणी आहे का की जो आदर्श आहे, विचार करणारा आहे, आचार विचार त्याचे चांगले आहेत आणि ज्याला आपण नमस्कार करावा, असा कोणी आहे का? आणि इथे नारद मुनींनी रामकथा वाल्मिकी ऋषींना सांगितलेली आहे. वाल्मिकी ऋषींनी नंतर ही रामकथा विस्तृत त्याचा विस्तार केलेला आहे आणि मग हे रामायण काव्य त्यातनं घडलेलं आहे. आता वाल्मिकी ऋषींच्या चरित्राविषयी आपण थोडासा भाग बघितला, त्यांच्या कार्याविषयी थोडासा भाग आपण बघतोय. तर आणखीन आपण एखाद्या व्यक्तीचं कार्य किंवा त्याची अलौकिकता, त्याचं महत्व किती आहे, कशावरून शोधू शकतो? तर ते तर आचार्य होते, म्हणजे त्यांच्या शिष्यांचा विचार जर का आपण केला तर आपल्याला त्यांचं महत्व कळू शकतं. त्यांनी जे शिष्य घडवलेत वाल्मिकींनी, की त्यातून आपल्याला समजू शकतं की त्यांना काय काय येत होतं आणि ते किती मोठे महात्मे होते. ते लवकुश यांचा जरी आपण विचार केला तर त्यांना या वाल्मिकींनी घडवलेला आहे. त्यांना स्थानकोविद बनवलेला आहे. स्थानकोविद अशा प्रकाराने लवकुशांना घडवले. स्वरांच्या उच्चारात निपुणता आणणारे मार्ग गान तज्ञ अशा प्रकारे या गायन प्रकारामध्ये यांना निपुण बनवलं. स्वरांच्या उच्चारात म्हणजे त्यांनी जे गायन केलेलं आहे, आपण म्हणतो ना लवकुश रामायण गाती, हे सगळं रामायणाचं काव्य जे आहे हे रामांसमोर गाण्यासाठी यांना बनवलेलं आहे, उत्तम प्रकारे तयार केलेलं आहे. याचा अर्थ वाल्मिकी ऋषींना हे सगळं ज्ञात होतं. त्याच वेळेला त्यांनी आपल्या शिष्यांना ही सगळी विद्या दिलेली आहे. गांधर्व तत्वज्ञ, नाट्यशास्त्र, रूपलक्षण संपन्न म्हणजे अभिनय, रूपलक्षण संपन्न म्हणजे अभिनय, गांधर्व तत्वज्ञ म्हणजे नाट्यशास्त्र. अश्वमेध घोडा सुद्धा यांनी अडवलेला आहे लवकुशांनी. म्हणजे जसं गायला शिकवलंय, अभिनय शिकवलाय, त्याचप्रमाणे लवकुशांनी, आपल्याला माहिती आहे ही गोष्ट की अश्वमेध यज्ञ जो रामांनी केला होता त्याचे घोडा जो सोडलेला होता तो लवकुशांनी अडवलेला आहे. म्हणजे वाल्मिकी ऋषींनी युद्धशास्त्राचं सुद्धा परिपूर्ण ज्ञान, सगळ्या प्रकारे युद्धशास्त्राची शिकवण ही या लवकुशांना दिलेली आहे. नंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट अशी माहिती आहे, सगळ्यांनी त्याविषयी थोडंसं वाचन अभ्यास केला तर सगळ्यांना कळून येईल की रामांच्या नंतर लवकुशांनी शेकडो वर्ष राज्य केलेलं आहे, धर्मानी आणि नीतीनी राज्य केलेलं आहे. लवकुशांना वेद सुद्धा वाल्मिकी ऋषींनी शिकवलेले आहेत. म्हणजे वाल्मिकी ऋषींचं आपण जर का हे बघतोय त्यांचं कार्य, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येईल की वाल्मिकींकडे किती क्षेत्रातलं ज्ञान होतं. उगाच त्यांना कुलपती म्हटलेलं नाही. अभिनय, नाट्य, गायन, त्याच्यानंतर युद्धशास्त्र आणि धर्म, नीती, वेद, पुराण हे सगळ्या गोष्टींचं ज्ञान या लवकुशांना वाल्मिकींनी दिलेलं आहे. यामध्ये ते निपुण होते. या सगळ्या गोष्टी आचार्यांकडे होत्या, महर्षींकडे होत्या, म्हणूनच हे पुढे ते देऊ शकले. फक्त रामायणच लिहिलंय वाल्मिकींनी असं नाही. आपण त्यांच्या लिखाणाचा थोडासा विचार करूया. खूप मोठं कर्तृत्व या वाल्मिकी ऋषींचं आहे. याच्यामध्ये त्यांनी वाल्मिकी सूत्र अशा नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. वाल्मिकी शिक्षा, वाल्मिकी हृदय अशा प्रकारे अनेक ग्रंथांची निर्मिती वाल्मिकी ऋषींनी केलेली आहे. गंगाष्टक असाही एक ग्रंथ या वाल्मिकी ऋषींनी लिहिलेला आहे. आपण वाल्मिकी ऋषींच्या बाबतीत फक्त वाल्याचा वाल्मिकी झाला, रामनाम घेतल्यावर त्या दरोडेखोराला ऋषित्व प्राप्त झालं आणि मग त्यांनी रामायण लिहिलं, अशा केवळ 2 वाक्यांमध्ये वाल्मिकी ऋषींविषयी माहिती आपल्याला जी असते तेवढेच मर्यादित हे वाल्मिकी ऋषी नाहीत. अशाच अनेक ऋषींविषयी आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीयेत त्याचा निदान कानावर पडावं, त्याचा अभ्यास आपण जेव्हा वेळ होईल, जेव्हा केव्हा आपल्याला वाचनाचं काहीतरी वाचायचं असेल त्यावेळेला आपण काय वाचावं हे तरी कळेल त्यातून. मी आता काही ग्रंथांची नावं सांगितली. हे ग्रंथ उपलब्ध आहेत, इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आपल्याला ते सहजपणे त्याच्याविषयी, त्याची टीका, त्याचं भाषांतर हे मिळू शकतं वाचायला. तर वाल्मिकी ऋषी हे केवळ 2 ओळीत त्यांचं चरित्र किंवा त्यांची गोष्ट संपेल असं नाही. आपण सुद्धा आपल्याला ही माहिती सांगायला लिमिटेशन आहेत वेळेला आणि व्हिडिओला. त्यामुळे आपण ही त्यातल्या त्यात विस्तृत जेवढी करता आली तेवढी माहिती मी तुम्हाला वाल्मिकी ऋषींची सांगितली आहे. आपले व्यास बघून झालेत. आज वाल्मिकी ऋषींना आपण या माहितीतून नमस्कार करूया आणि लवकरच पुढच्या एका नवीन ऋषींविषयी माहिती घेऊया. धन्यवाद. आपण ही मिळालेली माहिती ऐकावी, आत्मसात करावी आणि आपल्या कुटुंबाला, आपल्या लहान मुलांना, सगळ्यांना ही माहिती
पुढे सांगावी अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.